हॅलो, वेलकम एव्हरीबडी. आपण दर बुधवारी हे वेबिनार्स घेतो. पुणे रिव्हर रिवायव्हल या ग्रुपतर्फे हे वेबिनार घेतले जातात. आणि नदी, झाडं आणि पर्यावरण, नद्यांच्या संदर्भामध्ये आपण काम करतो आणि वेबिनार्सचे विषय त्याच्याशी जोडलेले असतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं, की ध्रुव, तू थोडक्यात तुझा परिचय करून दे आणि मग आपण विषयाला सुरुवात करूया. मी ध्रुव पुंडे. मी पुण्यात 15 वर्षांपासून राहतोय. मी पाषाणला राहतो. आता मी MIT कॉलेजमध्ये बायो इंजिनिअरिंग शिकतोय, फायनल इयरला आहे. आणि मी म्हणजे निसर्ग तर मी म्हणजे बर्ड वॉचिंग आधीपासूनच करत होतो. एवढ्यात मी बटरफ्लाईज, ड्रॅगन फ्लाईज आणि इतर कीटक ह्याचा पण अभ्यास करायला लागलोय. हे आय नॅचरलिस्ट जे सिटीझन सायन्स प्लॅटफॉर्म आहे, हे मी 1-2 वर्षांपासून वापरायला लागलोय. आणि ह्याच्यापासून मला शिकायला मिळालं आणि डॉक्युमेंट कसं करतात बायोडायव्हर्सिटीला हेही कळालं. तर हे मी ह्या वेबिनार मधून सांगायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आता टॉपिक आहे ऑब्झर्वेशन टू इम्पॅक्ट आय नॅचरलिस्ट फॉर बिगिनर्स. तर म्हणजे आय नॅचरलिस्ट हे हॅलो. सायन्स प्लॅटफॉर्म आहे. तर पहिले आपण बघू सिटीझन सगळीकडे जाऊ शकतो. पण म्हणजे आपल्यासारखे सामान्य लोक जर काही बेसिक बायोडायव्हर्सिटी बद्दल डेटा काही मिळवू शकलो, तर तो सायंटिस्ट आणि रिसर्चर लोकांना खूप खूप महत्वशील पडतो. तर दिस कॅन बी ऑफ एज्युकेशनल व्हॅल्यू ऑल्सो. म्हणजे आपण वॉक्स घेतो, बायोब्लिट्स घेतो, काउंट्स घेतो. आता फॉर एक्झाम्पल एव्हरी सप्टेंबर आपल्याकडे तो बटरफ्लाय मंथ म्हणून होतो. तर हा तो बटरफ्लाय मंथ जो झालेला इयर, आता हे सासवड वॉकचं मी दाखवतोय तुम्हाला प्रोजेक्ट. तर त्या वॉकमध्ये आम्ही 28 स्पीशीज मोजलेले 2 तासामध्ये. आणि आता तुम्ही बघता या फोटोमध्ये एवढे सगळे लोक होतो. तर एवढ्या सगळ्या लोकांना सगळ्यांना बटरफ्लाईजची आयडिया नसते. काही लोकांनाच असते. पण हे सगळे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा बऱ्यापैकी शिकायला मिळतं सगळ्यांना. सगळ्यांना फोटोज काढता येतात बटरफ्लाईजचे. सगळ्यांना बटरफ्लाईजच्या होस्ट प्लांट्सची आयडिया होते. लोकांना नेक्टर प्लांट्सची आयडिया होते. असं सगळ्यांना मग एक गुड एन्व्हायरमेंट होतं शिकायला, डॉक्युमेंट करायला. तर हे सगळं सिटीझन सायन्सनी होऊ शकतं. मग यू कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट डेटा थ्रू युअर बॅकयार्ड. आता तुम्ही म्हणाल काय कॉन्ट्रीब्युट करायला काय फक्त जंगल जावं लागतं का? तर तसं नाही. तुमच्या सोसायटीमधून, तुमच्या घरामधूनही डेटा कॉन्ट्रीब्युट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल हा एक प्रोजेक्ट आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ पूर्वा हाईट्स म्हणून. तर मी पूर्वा हाईट्समध्ये राहतो. ही माझ्या म्हणजे मी सोसायटीसाठी हा प्रोजेक्ट केलेला. तर 1 वर्षामध्ये मी 3 स्पीसीज शोधलेत. तर तुम्ही इकडे खाली बघू शकता की इकडे चांगल्यापैकी आपल्याला असं मॅपिंग दिसतंय स्पीशीजचं. कुठले कुठले स्पीशीज कुठे दिसलेले आणि डेट सोबत, टाइम सोबत आणि काही म्हणजे काही स्पेशल बिहेवियर असेल तेही रेकॉर्ड करू शकतो. ते आपण पुढे बघू कसं करता येईल. आणि स्टॅट्समध्ये पण तुम्ही बघू शकता की 68% इन्स होते. मग 15% बर्ड्स होते. मग अॅराकिनिड्स म्हणजे स्पायडर त्यातले 5% होते. प्लांट्स त्यातले 5.4% होते. मॅमल्स त्यातले 1% होते. असं तुम्हाला चांगला डेटा मिळतो. यावर तुम्ही डेटा अनालिसिस करू शकता नंतर डाउनलोड करून. तर बेसिकली असा एकदम डेटा आपल्याला बघायला मिळतो सिटीझन सायन्स वर कॉन्ट्रीब्युट करून. एक्झाम्पल्स आहेत ईबर्ड, खूप फेमस प्लॅटफॉर्म आहे. आय नॅचरलिस्ट तर आहेच. इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल म्हणून पण आहे. आय फाउंड बटरफ्लाईज आहे, ओडोनाटा इंडिया आहे, असे बरेच वेबसाईट्स आहेत. तर बेसिक्स ऑफ आय नॅचरलिस्ट. तर आपण इथे बघू की सिटीझन सायन्स आपण आता पाहिलं काय. तर आय नॅचरलिस्ट एक सिटीझन सायन्स प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले ऑप्शन अपलोड करू शकतो, ते आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचा अभ्यास पण करू शकतो. त्याच्यावर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे तुम्ही सोसायटीमधून एक कॉमन पण कॉन्ट्रीब्यूट करू किंवा माणूस जग केलाय तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो वेस्टर्न घाट्स मधून. म्हणजे असं काही नाहीच की हेच स्पीच डॉक्युमेंट करायचे नाही करायचे, असं काही नसतं याच्यामध्ये. तुम्ही फोटोज, ऑडिओ अपलोड करू शकतो लोकेशन आणि डेट सोबत.
आणि ॲडिशनल डेटा लाईक लाईफ स्टेज, जेंडर, इंटरॅक्शन विथ अदर ॲनिमल्स, बिहेवियर, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, नेक्टर प्लांट, होस्ट प्लांट, नेस्टिंग, काही कन्स्ट्रक्शन असेल, काही ट्रॅक झाला असेल तो ॲनिमल, ते पण तुम्ही सगळं अपलोड करू शकता व्हिडिओ डेटा. म्हणजे ह्याचा ऍक्च्युली पॉइंट म्हणजे आपण फोटोज व्हिडिओज टाकतो इंस्टाग्राम फेसबुकवर, पण ते आपण अपलोड करून पोच राहून जातात. कन्झर्वेशन किंवा बायोडायव्हर्सिटी डेटामध्ये त्याचा उपयोग होत नाही. तर ते इंस्टाग्राम फेसबुकवर आपण अपलोड करून iNaturalist, eBird सारख्या प्लॅटफॉर्मवर पण अपलोड करून आपल्याला म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा डेटा आपल्याला अजून एक चांगल्या क्वालिटीचा मिळेल आपल्याला. तर आता आपण ऑब्झर्वेशन्सकडे जाऊ. तर ऑब्झर्वेशन्स ही सेंट्रल थीम आहे बेसिकली iNaturalistची, जिथे लोक फोटोज, ऑडिओ आणि GIF अपलोड करू शकतात. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन्स ही iNaturalistवर अशी सेंट्रल थीम आहे बेसिकली. तुम्ही ऑब्झर्वेशन थ्रू डेटा कॉन्ट्रीब्यूट करू शकता. हे ऑब्झर्वेशन म्हणजे फोटो, ऑडिओ किंवा GIF. आणि हे तुम्हाला लोकेशन आणि डेट सोबत आणि वाईल्ड ॲनिमल आहे की नाही, म्हणजे तुम्ही लेट्स से तुमच्या घरातला पेट अपलोड नाही करू शकत. तुम्ही तुमच्या बाल्कनीमधल्या कुंडीतलं झाड अपलोड नाही करू शकत. म्हणजे करू शकता तुम्ही, पण ते त्या डेटा सेटमध्ये येत नाही. आपण म्हणजे मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे असतं ते. आणि ऑलवेज ॲड अ रेलेव्हंट टॅक्सा आयडी इफ अनश्युअर. एक्सपर्ट्स वुड लेटर करेक्ट इट. आता हे आपण बघू कसं आहे. आता इकडे बघा. हे मेक्सिकन प्रिकल पॉपी म्हणून हे झाड आहे. हे मी इथे कान्हा नॅशनल पार्कमध्ये दिसलेलं मला, रिसॉर्टच्या बाजूला. तर इथे तुम्हाला दिसतं हे रिसर्च ग्रेड. तर रिसर्च ग्रेड म्हणजे काय? ऑब्झर्वेशन्स हॅव अ मीडिया, म्हणजे फोटो आहे, लोकेशन, लोकेशन तुम्हाला इथे दिसतंय राईट साईडला, अँड अ डेट, डेट पण दिसते तुम्हाला इथे वरती. ऑन अ प्रिसाइज आयडेंटिफिकेशन युजली ॲट स्पीशीज लेवल. तर हे तुम्हाला स्पीशीज लेवलला आयडी झालेलं दिसतंय. म्हणजे हे जीनस नेम आणि हे स्पीशीज नेम. म्हणजे बेसिकली सगळ्यात खालच्या आयडीला जेवढा पॉसिबल आहे तेवढा हा आलेला आहे. याच्या पुढे ह्याचा आयडी होऊ शकत नाही. हा बेस्ट आयडी आहे त्याच्यासाठी. तर म्हणून हे सगळे क्रायटेरिया फुलफिल झाल्यावर हा रिसर्च ग्रेड होतो. आता इथे खाली तुम्हाला दिसतंय बेसिकली चेकलिस्ट आहे की रिसर्च ग्रेड व्हायला काय असतं. म्हणजे ऑर्गॅनिझम इज वाईल्ड, एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिझम लागतो, लोकेशन अॅक्युरेट आहे, डेट अॅक्युरेट आहे, असं सगळं लागतं. आपण एक दुसरं बघू. इथे पण सगळं आहे, डेट आहे, लोकेशन आहे, ऑर्गॅनिझमचा फोटो आहे, पण इथे नीड्स आयडी आहे. असं का? असं आहे कारण तो स्पीशीज पर्यंत आयडी झालेला नाहीये. हा फक्त ट्राईब लेवल पर्यंत झालेला आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की इथे तुम्ही बघू शकता, इथे ग्रीन लेसविंग्सचा मेंबर आहे कुठला तरी या ट्राईब मधला, पण कुठला तो जीनस आहे, कुठला स्पीशीज आहे ते अजून कळालं नाही. म्हणून इथे नीड्स आयडी म्हणतंय. आणि तुम्ही इथे एकदा खाली झूम करून बघाल या चेकलिस्टमध्ये, तर कम्युनिटी टॅक्सन ॲट स्पीशीज लेवल ऑर लोअर हे इथे क्रॉस दिसतोय, म्हणजे नीड्स आयडी. म्हणजे याला अजून मे बी कोणीतरी एक्सपर्ट येऊन ह्याला अजून स्पीशीज पर्यंत आयडी करेल. किंवा मे बी होऊच शकत नाही, कारण मे बी हा फोटो चांगला नसेल, किंवा ह्या टाईपचे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते स्पीशीज पर्यंत आयडी होतच नाहीत. तसंही असेल. आणि आता हे बघा, इथे तर सगळंच आहे. फोटो पण चांगला आहे, लोकेशन आहे, डेट आहे, सगळं आहे. पण इथे कॅज्युअल काय? आता कॅज्युअल म्हणजे काय? की इधर तुम्हाला तुमचं लोकेशन, डेट वगैरे काहीतरी यातलं एक मिसिंग आहे, किंवा हा ऑर्गॅनिझम वाईल्ड नाहीये. आता मी इथे लिहिलंय इन माय बाल्कनी. तर इथे मी करू शकतो, इथे मी स्वतःहून हे केलंय की ऑर्गॅनिझम इज वाईल्ड हे क्रॉस केलेलं आहे मी. का? कारण हा नाहीये वाईल्ड ऑर्गॅनिझम, माझ्या बाल्कनी मधलं झाड आहे. तर असे हे 3 प्रकारचे ऑब्झर्वेशनचे लेव्हल्स असतात. रिसर्च ग्रेडला म्हणजे तुम्ही नेहमी एम केलं पाहिजे, की तुमचं ऑब्झर्वेशन रिसर्च ग्रेडला होईल. म्हणजे ते बाकीच्या वेबसाईट्सवर पण तो डेटा शेअर होतो. ती GBIF म्हणून पण एक वेबसाईट आहे. तिथे सगळे रिसर्च ग्रेड ऑब्झर्वेशन शेअर होतात. नीड्स आयडीला तुम्हाला रिसर्च ग्रेड करायला थोडे एफर्ट घ्यावे लागतात. मे बी समोरून फोटो घ्या, एक साईडनी फोटो घ्या, मागून फोटो घ्या. म्हणजे कुठला कीटक दिसला, तुम्ही सगळ्या अँगलनी फोटो घेतला तर मे बी आयडी करायला थोडं सोपं होईल बाकीच्या लोकांना. आता इथे बेसिकली समरी काय आपण आता ऑब्झर्वेशनचं पाहिली. हू यू आर, काय लागतं आपल्याला ऑब्झर्वेशन करायला. यू विल हॅव टू मेक अन iNaturalist अकाउंट. हे तर केलेलं आहे आपण. व्हॉट यू सॉ, म्हणजे बटरफ्लाईज लाईक अ मोनार्क बटरफ्लाय, हे आपल्याला बघावं लागेल.
व्हेन यू सॉ त्याची डेट आपल्याला बघावी लागेल. एव्हिडन्स म्हणजे फोटो, ऑडिओ किंवा GIF या तीनपैकी तुम्ही कुठलेही अपलोड करू शकता. आणि व्हेअर यू सॉ इट म्हणजे कोऑर्डिनेट्स, लोकेशन असं. आणि हे ऑब्झर्वेशन तुम्हाला आयडी करायला थोडं बेसिक टॅक्सोनॉमीचं थोडंसं नॉलेज असलं तर चांगलं आहे. म्हणजे बेसिकली आता तुम्ही इथे बघा 4 वेगवेगळे स्पीशीज आहेत आपल्याकडे. 7 स्पॉटेड लेडीबग, कॅलिफोर्निया लेडी बीटल, एशियन लेडी बीटल आणि स्पॉटेड क्युकंबर लेडी बीटल, स्पॉटेड क्युकंबर बीटल. तर हे सगळे जे आहेत हे जीनस ह्या जीनस मधले आहेत. पण तुम्ही जर असाच फोटो घेतलाय की तुम्हाला मे बी ह्या आयडी चे जे काय पॉइंटर्स असतील, कीज असतील ते दिसत नसतील, तर तुम्ही त्याचा आयडी ह्या जीनसवरच कराल. जर ते अजून कळत नसेल तर फॅमिली, जर ते पण कळत नसेल तर ही ऑर्डर आहे. म्हणजे सगळ्यात तुम्ही खाली जाताय. हे कसं आहे म्हणजे म्हणजे यू, युअर ब्रदर, फर्स्ट कझिन, सेकंड कझिन, मग त्याच्या खाली पॅरेंट्स, त्याच्या खाली ग्रँड पॅरेंट्स, त्याच्या खाली ग्रेट ग्रँड पॅरेंट्स. तर टॅक्सोनॉमिक लॅडर थोडीफार अशीच असते. ते थोडं आपल्याला समजलं की आपलं जे आयडीचं जे स्किल्स असतं ते आपल्याला थोडं म्हणजे चांगल्यापैकी आपल्याला आयडी करता येतात. तर आय नॅचरलिस्ट हेल्प्स यू बाय प्रोव्हाइडिंग अन आयडी युझिंग AI टूल्स. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काहीतरी एक कीटकाचा फोटो काढला किंवा पक्ष्याचा फोटो काढला, पण मला कीटक माहीतच नाही, पक्षीच माहीत नाही मला, तर मी कसं काय आयडी करणार हे? तर आय नॅचरलिस्ट वर हे AI नी आपण हे करू शकतो. आता फॉर आयडी आपोआप देता आय नॅचरलिस्ट. आता हे आय नॅचरलिस्टचा जसा होम पेज आहे, तिथे आपण जाऊ. हा आय नॅचरलिस्टचा होम पेज आहे वेबसाईटवरचा. तर मी इथे अपलोडवर जाईल टॉप राईट कॉर्नरला आणि चूज फाईल्स. तर इथून मी कुठली एक फाईल घेईल. आता हे मी इथे कान्हाला गेलेलो रिसेंटली तेव्हाच आहे. तर मी ही एक हा एक फोटो घेतो. ओके. तर आता हा कॅमेरातून काढलाय मी, तर याचं लोकेशन आणि डेट आपोआप आली. कारण ते कॅमेराच्या मेटा डेटामध्येच असते. तुम्हाला डेट अदरवाईज स्पेसिफाय करावं लागेल. लेट्स से मी 9 तारखेला हा पाहिलेला आणि टाईम 7 वाजता पाहिलेला. लोकेशन मला टाकावं लागेल. आता लोकेशनलाही तुम्हाला खूप फ्लेक्सिबिलिटी असते. मी कान्हा टायगर रिझर्व्ह फुल टाकू शकतो. म्हणजे हा खूप मोठा एरिया आहे तो. म्हणजे जर मला जास्त स्पेसिफाय नसेल करायचं तर मी थोडं पिन पॉइंट लोकेशन टाकू शकतो. मी मुक्कीच्या इथे राहिलेलो, तर मी मुक्की गेट टाकू शकतो. ते आता ते लोड झाल्यावर दिसेल तुम्हाला मुक्की गेट. हां, मी इथे राहिलेलो. तुम्हाला अजून थोडं असं पिन पॉइंट करायचं आहे, तर तुम्ही मॅपमध्ये असं झूम करू शकता, की लेट्स से आता इथे तुम्ही तुमचं जर गेस्ट हाऊस इथे असेल, तर तुम्हाला इथेच दिसला. तर इथे तुम्ही टाकू शकता. तुम्हाला इथे खाली पण दिसेल, की जीपीएसची अॅक्युरसी किती आहे. 2 मीटर आहे. तुम्ही झूम आउट केलं, तरी 15 मीटर आहे. अजून झूम आउट केलं, तर 61 मीटर्स आहे. असं तुम्ही टाकू शकता. अपडेट ऑब्झर्वेशन. तर हे असं लोकेशन मी टाकलं, डेट टाकलं आणि आता इथे स्पीशीज नेममध्ये बघा, मी काहीच टाइप केलं नाहीये आणि आपोआप आय नॅचरलिस्टनी हे सजेस्ट केलं. त्यांनी पहिले जीनस सजेस्ट केला नट हॅचेसचा आणि इथे खाली अजून सजेस्ट केलं इंडियन नट हॅच आणि तुम्ही फोटो बघाल तर हा एक्झॅक्टली इंडियन नट हॅचच आहे. तर मी आता काय करेल, ह्याला सिलेक्ट करेल. ओके. आणि हे सबमिट ऑब्झर्वेशन आहे. याला सबमिट करेल मी. आता ते ऑब्झर्वेशन सेव्ह होईल आणि मग तुम्हाला म्हणजे आता तुमचं ऑब्झर्वेशन सबमिट झालंय. आता तुम्ही ते बायोडायव्हर्सिटी डेटाला बेसिकली कॉन्ट्रिब्यूट केलंय. तुमच्या बेसिक नुसत्या फोटो आणि लोकेशननी. आता तुम्ही हे ऑब्झर्वेशन जे आहे, हे पाहिलं, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. पहिलं तर हा आपला फोटो इथे लोड होतोय. हां, आपला फोटो इथे आहे. हे लोकेशन आहे जे आपण आत्ता टाकलं. डेट ऑब्झर्व्ड आपण चेंज केली आणि डेट सबमिटेड आजची, कारण आपण आत्ता सबमिट केलं. ओके. इथे तुम्ही बघाल की बाकीच्यांचे आयडी अजून आले नाहीयेत. आता म्हणून हे नीड्स आयडी आहे अजूनही. म्हणजे या स्पीशीज पर्यंत आयडी झालेला आहे. पण नीड्स आयडी आहे कारण कम्युनिटीनी हा ऍक्सेप्ट केला पाहिजे, की हा इंडियन नटहॅचच आहे. कम्युनिटी जर म्हणाले, की हा वेल्वेट फ्रंटेड नटहॅच आहे, तर तो वेल्वेट फ्रंटेड नटहॅच होईल. म्हणजे त्याला एक सिस्टम असते. इथे तुम्ही बघा, कम्युनिटी आयडी रिक्वायर्स ॲट लीस्ट 2 आयडेंटिफिकेशन्स. तुम्ही आता हे तुमचं ऑब्झर्वेशनला अॅनोटेशन्स पण देऊ शकतात, की हा अलाइव्ह आहे. एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिझम काय, की तुम्हाला काय बोन दिसलं, त्याचं कन्स्ट्रक्शन दिसलं, अंड दिसलं, फेदर दिसलं.
कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याचं नेस्टिंग पण असू शकतं, त्याचं म्हणजे त्यांनी खोडावर काही ठोकलंय ते पण असू शकतं. ऑर्गॅनिझम, स्कॅट म्हणजे त्याची विष्ठा, ट्रॅक म्हणजे जे त्याचे जे फुटप्रिंट्स वगैरे असतात ते तुम्ही करू शकता ट्रॅक. आणि हा ॲडल्ट आहे म्हणून मी ॲडल्ट करेल. तुम्ही एग पण करू शकता, ज्युएनाइल पण करू शकता, ॲडल्ट. आणि हा इंडियन नटहॅटचा मेल आहे, तर म्हणून मी इथे मेल अॅनोटेट करेल. तर हे असं करून म्हणजे तुम्ही एक चांगला लेबल्ड डेटा बनवलाय, की म्हणजे कोणालाही सर्च करायचं असेल की मे बी ह्या एरियामध्ये इंडियन नटहॅटचा मेल कुठे दिसलेला, तर त्याला आता बघा लगेच ह्या एका माणसाने माझी आयडी ऍक्सेप्ट केली 1 सेकंड अगो. तर आता म्हणून हे आपोआप रिसर्च ग्रेड झालं. म्हणजे आता हे बाकीच्या वेबसाईट्समध्ये पण यूज होईल. हे बायोडायव्हर्सिटी डेटाचे जे अनालिसिस करतात ते हा डेटा वापरू शकतात. तर असं हे सगळं रिसर्च होईल. रिसर्च ग्रेड झाल्यामुळे होईल. आता पण तुम्हाला प्रश्न असेल, की मे बी मला लोकेशन पब्लिकली दाखवायचंच नाहीये. मे बी तुम्हाला काहीतरी औल दिसलाय किंवा इंडेंजर्ड स्पीशीज असेल, तर इंडेंजर्ड स्पीशीजसाठी आयनॅचरली स्वतः लोकेशन ऑब्स्क्युअर करतं. आता तुम्ही हे बघा, हे जेक स्मिथ नावाच्या एका व्यक्तीचं ऑब्झर्वेशन आहे स्पॉटेड ईगलचं. तर इथे तुम्ही बघा, की लोकेशन असं या चौकोनात एका रँडम स्पॉटला दिलंय. एक्झॅक्ट पिन पॉइंट लोकेशन दिलं नाहीये. कारण हा ग्रेटर स्पॉटेड ईगल जो आहे तो वल्नरेबल आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे ह्याचं काय पोचिंग होऊ शकतं, शिकार होऊ शकते, काही होऊ शकतं ह्याचं. म्हणून आयनॅचुअली स्वतः वल्नरेबल, थ्रेटन्ड, इंडेंजर्ड, क्रिटिकली इंडेंजर्ड ह्या सगळ्या स्पीशीजचं आपोआप ते लोकेशन ऑब्स्क्युअर करून ठेवतं. तुम्हाला स्वतः ऑब्स्क्युअर करायचंय तर तुम्ही एडिटला जाऊ शकता आणि इथे जिओ प्रायव्हसी ओपन आहे. हे तुम्ही ऑब्स्क्युअर केलं तर ते सेम म्हणजे त्या एका रँडम चौकोनामध्ये तुम्हाला एक रँडम डॉट दिसेल. ते तसं तुम्ही करू शकता. आता हे मला दिसणार नाही कारण माझंच ऑब्झर्वेशन आहे. पण बाकीच्यांनी हे पाहिलं तर त्यांना एक रँडम चौकोन दिसेल आणि त्याच्यामध्ये तो एक पॉइंट दिसेल. आता तुम्ही म्हणाल की हे हेच आहेत काय म्हणजे पक्षी आहे. अ, म्हणजे मग मी हे करू शकतो का? फुटप्रिंट्स अपलोड करू शकतो का? काही नेस्टिंग अपलोड करू शकता? तुम्ही करू शकता. आता हे लिटल स्विफ्टचं नेस्टिंग आहे. इथे एक पण स्विफ्ट दिसत नाहीये, पण तरी मी हे नेस्टिंग अपलोड केलंय. पण याला मला अॅनोटेट तसं करावं लागेल. म्हणजे मी अॅनोटेट एव्हिडन्स ऑफ प्रेझेन्स कन्स्ट्रक्शन म्हणून केलेलं आहे अॅनोटेट. म्हणजे की हे इथे करंट स्विफ्ट नाहीये, पण त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. सेम हिअर, इथे इंडियन हेअर जो ससा असतो, हे महात्मा टेकडीचंच आहे. तर त्याचे ड्रॉपिंग्स दिसलेले आम्हाला. तर म्हणून मी एव्हिडन्स ऑफ प्रेझेन्स स्कॅट म्हणून केलेलं आहे. तर असं सगळं म्हणजे ऑब्झर्वेशनचे तुम्हाला अॅनोटेशन्स करता येतात आणि ऑब्झर्वेशन कसं वेबसाईटवरून अपलोड करतात हे आय होप तुम्हाला कळालंय. ऑब्झर्वेशन फील्ड्स, आता हे आपण पहिले पाहिलं. अॅनोटेशन्स टू युअर ऑब्झर्वेशन कॅन बी ॲडेड. लाईव्ह स्टेज, एव्हिडन्स ऑफ प्रेझेन्स, अलाइव्ह ऑर डेड, हे आपण आत्ताच पाहिलं. ऑब्झर्वेशन फील्ड्स कॅन बी ॲडेड फॉर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, हे आपण बघू आता काय. आणि ऑब्झर्वेशन कॅन बी ॲडेड टू प्रोजेक्ट बेस्ड ऑन लोकेशन अँड ऑर ऑब्झर्वेशन फील्ड्स. आता हे काय, हे आपल्याला प्रोजेक्ट्स मधून कळेल की काय. आता प्रोजेक्ट्स काय, हे स्पेशालिटी ऑफ आय नॅचरलिस्ट आहे. सो कपल्ड विथ ऑब्झर्वेशन फील्ड्स, ह्याच्याने आपल्याला खूप चांगल्यापैकी डेटा मिळू शकतो जो व्हॉलेंटिअर लेड आहे. व्हॉलेंटिअर्स हे स्वतः ऑब्झर्वेशन फील्ड्स च्या एंट्रीज टाकू शकतात, जो आपोआप एका प्रोजेक्टमध्ये कॅटलॉग होऊन जाईल. तर याच्याने आपण बरेच ऑब्झर्वेशन सेंट्रलाइज करू शकतो. हे एरियाशी रिलेटेड असू शकतात. आता हे आर-एम-सी देवराईचा जो आपण प्रोजेक्ट केलेला, हा तुम्ही बघू शकता. राममुळा कॉन्फ्लुएन्सचा सेक्रेड ग्रुप. तर हा एरियावरून आपण केलेला आहे, की हा जो हायलाइट झालेला एरिया आहे, तर या एरियामध्ये कुठलेही ऑब्झर्वेशन असतील ते या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे तो व्यक्ती ह्या प्रोजेक्टचा मेंबर असो की नसो, ते ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे दिसतीलच. तर हा असा एक एरिया ला तुम्ही घेऊन तुम्ही एक प्रोजेक्ट बनवू शकता. पर्टिक्युलर टॅक्स ॲट अ लोकेशन, बटरफ्लाईज ऑफ वेताळ टेकडी, हे याचा पण तुम्ही प्रोजेक्ट करू शकता जो आहे. इव्हेंट, बायोब्लिट्स, बिग बटरफ्लाय मंथ, सिटी नेचर चॅलेंज, हे पण करू शकता तुम्ही. आता बिग बटरफ्लाय मंथ म्हणजे बेसिकली एरियावरचा प्रोजेक्टच झाला. पण हा एरिया खूप मोठा आहे. पुणे डिस्ट्रिक्ट एवढा मोठा एरिया आहे आणि इथे टॅक्सा फक्त बटरफ्लाईज आहे. पण इथे आर-एम-सीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघाल तर टॅक्सा ऑल टॅक्सा आहे.
म्हणजे इथे मी पक्षी पण अपलोड करू शकतो, मग आर्थ्रोपॉड्स पण करू शकतो अपलोड, पण बटरफ्लाईजमध्ये फक्त बटरफ्लाईज करू शकतो. आणि याच्यात तुम्ही बघाल की डेट फक्त सप्टेंबर 1 टू सप्टेंबर 30 आहे, पण इथे डेट एनी आहे. तर असं तुम्ही प्रोजेक्टला पण बऱ्यापैकी कस्टमाइज करू शकता. आणि इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट टॅक्सा होस्ट प्लांट्स ऑफ बटरफ्लाईज. आता होस्ट प्लांट्सचा एक वेगळा प्रोजेक्ट आहे. आता तुम्ही इथे बघाल की दोन्ही प्रोजेक्टच आहेत, पण यांचे जे होम पेज आहेत हे जरा वेगळे दिसतात. हे कशामुळे हे आपण बघू लगेचच. तर इथे म्हणजे हे तुम्ही होस्ट प्लांट्सचे डिटेल्स तुम्ही करू शकता. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया जे बटरफ्लाईज, मॉथ्स कुठल्या झाडांवर अंडी घालतायत, कुठल्या झाडांवर कुकून बनवतायत, हे ह्या प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन करायचा प्रयत्न करतोय. हे रोड किल ऑब्झर्वेशन्स म्हणून पण हा एक प्रोजेक्ट आहे. ऑल ओव्हर इंडिया कुठल्या हायवेवर रोड किल सगळ्यात जास्त होत आहेत, कुठल्या रुरल रोडवर होत आहेत, म्हणजे तिथे ऍग्रिकल्चर फील्ड आहेत बाजूला का फॉरेस्ट एरिया आहे बाजूला, हे पण आपल्याला बघता येतं. हे सगळं कशाने बघता येतं? ऑब्झर्वेशन फील्डनी बघता येतं आपल्याला. तर हे आपल्याला म्हणजे आपण बघूच काय आहे हे. तर टाइप्स ऑफ प्रोजेक्ट, पहिले तर कलेक्शन प्रोजेक्ट बेस्ड ऑन एरिया. आरएमसी प्रोजेक्ट जसा आपण पाहिला आत्ताचा, हा हा एरिया वरती बेस्ड आहे. तर या एरियामध्ये जे काय ऑब्झर्वेशन येईल हे या प्रोजेक्टमध्ये आपोआप ऍडिशन होऊन जाईल. ट्रेडिशनल प्रोजेक्ट युजेस ऑब्झर्वेशन फील्ड्स, होस्ट प्लांट ऑफ बटरफ्लाय फॉर एक्झाम्पल. आता हा जो प्रोजेक्ट आहे याच्यात म्हणजे हा इंडिया वाईडचा प्रोजेक्ट आहे, पण सगळे इंडिया वाईडचे बटरफ्लाय याच्यात आपोआप ऍड होत नाहीत. याच्यामध्ये प्रोजेक्ट मेंबर्सला मॅन्युअली ऍड करावं लागतात बटरफ्लायज. आता फॉर एक्झाम्पल हे एक ऑब्झर्वेशन घेऊ आपण या एक प्रोजेक्टचं. इथे तुम्हाला दिसतंय सदर्न बर्डविंग जो आहे हा एग्ज ले करतोय. नाही, हा जस्ट इमर्ज झालाय या ककून मधून. तर इथे खाली तुम्ही स्क्रोल करा, हे अनोटेशन्स केलेले आहेत लोकांनी. अलाइव्ह आहे, ऑर्गॅनिझम आहे, अडल्ट आहे, फिमेल आहे. पण इथे खाली प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघितलं, इथे प्रोजेक्ट तुम्हाला दिसतोय होस्ट प्लांट्स ऑफ लेपिडॉप्टेर ऑफ इंडिया. म्हणजे जो आत्ताचा जो प्रोजेक्ट जो पहिला तो आहे. इथे खाली ऑब्झर्वेशन फील्ड्स आहे. हे काय म्हणजे यांनी एक जे प्रोजेक्टचे क्रिएटर आहेत त्यांनी हा फील्ड बनवलाय, होस्ट प्लांट आयडी. हा जो आहे म्हणजे या जीनसच्या झाडावर त्यांनी अंड दिलेलं आणि मग तिथून तो मेटामॉर्फोसिस होऊन बाहेर निघाला. तर बेसिकली तुम्ही हे फील्ड ऑब्झर्वेशन फील्डमध्ये तुम्ही हे टाकायचं की हे होस्ट प्लांट आयडी त्याचं हे होतं, मगच तुम्ही या प्रोजेक्टला ऍड करू शकता. अजून एक एक्झाम्पल म्हणजे रोड किल प्रोजेक्ट. आता आपण हे बघू. हे एक ऑब्झर्वेशन आहे. इथे पण आपण ऑब्झर्वेशन फील्ड नुसार आपण ऍड करू शकतो. आता हे बघा, इथे रोड किल ऑब्झर्वेशन इंडिया हा प्रोजेक्ट आहे. ऑब्झर्वेशन फील्ड्स काय आहेत इथे? रोड किल प्रिव्हेन्शन इन्फ्रास्ट्रक्चर काय? इथे नन आहे. त्यांनी हे जो अपलोडर आहे यांनी स्वतः ऍड केलंय. हे ट्रॅफिक इन्सिडेंट इंटेन्सिटी किती होती? मीडियम होती. रोड साईड हॅबिटॅट काय होता? वेटलँड होता. रोड टाईप काय होता? अर्बन रोड. स्पीशीज बिहेवियर काय होतं? अनश्युअर होतं. ऑब्झर्वेशन वेदर काय होतं? क्लिअर, नो क्लाउड्स. असं म्हणजे असं बऱ्यापैकी एक्सटेन्सिव्ह डेटा तुम्ही गॅदर करू शकता, किंवा बेसिक डेटा पण. नुसतं इथे काय, इथे फक्त झाडाचा आयडी विचारता येत नाही प्रोजेक्टमध्ये ऍड करायला, पण इथे बऱ्यापैकी डेटा विचारतायत. तर ते प्रोजेक्ट क्रिएटर्स वरती आहे की तुम्ही प्रोजेक्ट कसं स्ट्रक्चर करताय आणि तुम्हाला कशा प्रकारचा डेटा पाहिजे. आणि शेवटी अम्ब्रेला प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट ऑफ प्रोजेक्ट. जसा तो जीवित नदीचा जसा हा प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिसत आहेत. बेसिकली म्हणजे हा सुपरसेट म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता. तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या प्रोजेक्टचा तुम्हाला एकत्र डेटा बघायचा आहे, तर तुम्ही असा काही प्रोजेक्ट वापरू शकता अम्ब्रेला प्रोजेक्ट म्हणून. याच्यात म्हणजे आरएमसीचा प्रोजेक्ट आहे, विठ्ठलवाडीचा पण प्रोजेक्ट आहे. हे तुम्ही सगळं असं बघू शकता प्रोजेक्ट मधून. आता आयडेंटिफिकेशन. आफ्टर अ लिटिल स्टडी, आयनॅट कॅन बी अ व्हॅल्युएबल टूल टू लर्न अबाउट आयडेंटिफाईंग ऑर्गॅनिझम्स. आता जसं मी तुम्हाला दाखवलं इथे आधी, आपण ऑब्झर्वेशन अपलोड केलं. ते आयएनएसनी स्वतः एआय मधून आपल्याला सजेस्ट केलं की तो इंडियन नटहॅचच होता. पण जर तुम्हाला इंडियन नटहॅच माहिती नसेल तर काय, किंवा जर आयएनएसनी च्या एआयने चुकीची आयडी दिली तर काय. तर आता तुम्ही हे बघू शकता. फॉर एक्झाम्पल, हा, तर आता मी पहिले हा ड्रॅगन फ्लाय काढलेला. मी पहिले हा आयडी दिलेला वॅग्रंट एम्पररचा, जो नंतर मी विड्रॉ केला. पण मी इनिशियली हा आयडी दिलेला. ओके.
मग मी एकाला टॅग केलं. हे तेजस पीएम म्हणून एक एक्सपर्ट आहे या प्लॅटफॉर्मवर. तर तो ड्रॅगन फ्लाईज आणि डॅमसेल फ्लाईजची आयडी बऱ्यापैकी अॅक्युरेसीने देतो. तर मी त्याला सांगितलं, प्लीज कन्फर्म इफ अॅनॅक्स एपिफायगस पार्थिनोप और अॅनॅक्स इंडिकस. तर ह्या एका दुसऱ्याच व्यक्तीने मला आयडी केलं की हा अॅनेक्स पार्थिनोप आहे, म्हणजे लेसर एम्परर आहे. म्हणजे माझा वॅग्रंट एम्परर जो आयडी होता तो चुकीचा धरला. आणि मग मी विचारलं हाऊ टू आयडी. मग हे तेजसनी सांगितलं की ब्राऊन थोरॅक्स, ग्रीन आईज अँड बॉर्डर्ड बाय ब्लू. तर आता मी इथे या फोटोमध्ये पाहिलं तर खरंच की इथे ब्राऊन थोरॅक्स आहे, ग्रीन आईज आहेत आणि इथे ब्लू बॉर्डर आहे त्या आईजला. तर असं म्हणजे एक्सपर्ट्स इथे या प्लॅटफॉर्मवर भरपूर आहेत. आणि आता एक्सपर्टनी आयडी दिली तर सगळ्यांनी त्या आयडीला ऍग्री केलं आणि त्या आयडीला ऍग्री करून ही आता रिसर्च ग्रेड हे ऑब्झर्वेशन झालंय. तर आयनॅचुरिस्टवर असे भरपूर एक्सपर्ट्स आहेत बऱ्याच टॅक्साचे. ते ड्रॅगन फ्लाईसाठी हे तेजस महेंदळे म्हणून हा एक्सपर्ट आहे. मग प्लांटसाठी आदी कुलकर्णी जो आहे तर तो बऱ्यापैकी आयडी करतो. तर असे बरेच एक्सपर्ट्स आहेत या प्लॅटफॉर्मवर, जे म्हणजे तुमची मदत करू शकता. तुम्ही त्यांना टॅग करू शकता किंवा ते आपोआप म्हणजे तुमच्या ऑब्झर्वेशनला शोधून ते आयडी करतील व्यवस्थित. कारण आयनॅटवरची कम्युनिटी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. यू इंटरॅक्ट विथ एक्सपर्ट्स, गेन देअर इन्साइट्स अँड लर्न. आणि ह्याच्याने काय होतं, बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन जे आहेत, जे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही, तसेही आपल्याला दिसून येतात. आता फॉर एक्झाम्पल, आता हे ऑब्झर्वेशन बघा. हा जो फोटो आहे हा कार्पेंटर बीचा आहे ऍक्च्युली. तर कार्पेंटर बीवर हे ऑरेंज कलरचे जे हे दिसत आहेत आळ्यासारख्या, तर हे ऍक्च्युली या होरिया म्हणून हा बीटल आहे, तर त्याच्या लार्वा आहेत. तर मला काहीच माहित नव्हतं की हे काय. तर माझ्या ओरिजिनल ऑब्झर्वेशनवर म्हणजे आता तुम्हाला दाखवतो. हा जो ओरिजिनल ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे मी कार्पेंटर बीच अपलोड केलेला, स्लेंडरस्केप कार्पेंटर बी. असा हा फोटो होता माझा नॉर्मली. आणि हे मी नोटीस पण नव्हतं केलं की ह्याच्या पायावर काहीतरी आहे. आणि मग मला एक ऑब्झर्वेशन दुसरीकडे दिसलं की त्यांनी काहीतरी असा पॅरासिटिक लार्वा दिसलेला. मग मी ह्या सगळ्या एक्सपर्ट लोकांना टॅग केलं की डू चेक दिस सिम्स देअर सिम्स टू बी अ पॅरासिटिक बीटल ऑन द राईट साइड. आणि मग या सगळ्या लोकांनी बऱ्यापैकी डिस्कशन करून हे व्हेरीफाय केलं आणि मग मी हे असं ऑब्झर्वेशन केलं. आणि बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शोधता येतात अननोईंगली आयनॅचुरिस्टवर, कारण कम्युनिटी खूप ऍक्टिव्ह असते आणि खूप एन्थुझियास्टिक लोक असतात. तसंच हे मी ते कोकणात गेलेलो एकदा. तर हा मला एक स्पायडर दिसलेला. तर अनफॉर्च्युनेटली म्हणजे तिथे मला दिसला, कारण स्पायडर्सचं मला काहीच माहित नाही ऍक्च्युली. तर मी नुसता फोटो काढला त्याचा, आयनॅटवर अपलोड केला. आणि मग नंतर मला बऱ्याच ग्रुप्सवर कळतं किंवा हे आयनॅचुरिस्टवर पण लोक म्हणतात की दिस कुड बी अ न्यू स्पीशीज म्हणून. म्हणजे ओलिओस जीनस मधला आहे, पण हा जो पॅटर्न वगैरे जे आहे या ओलिओस जीनसवर, तर हे आधी कुठेच बघायला नव्हतं मिळालं. तर हे सगळं आयनॅचुरिस्ट वरचे जे हे एक्सपर्ट्स आहेत, आता हे अभिया पीसी म्हणून हे जे एक्सपर्ट आहेत, तर यांनी सांगितलं हे मे बी हा नवीन स्पीशीज पण असू शकतो. तर हे बरेच डिस्कशन वगैरे झालं, पण हे आता आयडी तर होणार नाही. कारण म्हणजे मी फोटो काढून निघून गेलो. जर मला नंतर कळालं असतं की हा खरंच काहीतरी वेगळा स्पीशीज असता, तर मे बी मी थोडा अजून त्याचाही अभ्यास केला असता, त्याला कलेक्ट केलं असतं मे बी. तर अशा गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतात. अजून एक जे आहे ते आपल्याला म्हणजे नॉलेज शेअरिंग जे आहे नॅचरलिस्टवर होतं, ते खूप हाय अमाऊंटमध्ये नॉलेज शेअरिंग होतं. आता प्लांट हॉपर्स जे आपण म्हणतो, म्हणजे जे बारीक बारीक किडे असतात पानांवर किंवा फुलांवर, तर ते आयडी करायला खूप कठीण असतात. तर ह्या एका माणसानी म्हणजे त्याने बेसिकली ठरवलं की मेसेना जीनस मधले जे काय प्लांट हॉपर्स असतात, तर ते आपण ट्राय करू सगळे इंडियामधले जे काय दिसतात ते आयडी करायला. मग त्यांनी हा एक एकदम मोठा डॉक्युमेंट बनवला, की कुठले कुठले स्पीशीज असतात, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. हे म्हणजे फ्री टाइम असेल तुमच्याकडे तर हे वाचा तुम्ही. सो म्हणजे नॉलेज शेअरिंग खूप होतं याच्यावर आणि एकदम फ्री आहे हे. तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या एवढं नॉलेज मिळतं, घरी बसल्या बसल्या तुमच्या फोटोजला आयडी होतो, असं सगळं. आणि आयनॅट इज कम्युनिटी ड्रिव्हन, बी अ पार्ट ऑफ द कम्युनिटी. आता एक जी छान कम्युनिटी आहे आयनॅचुरिस्टवर, ही जे अंडर 21 युजर्स आहेत आयनॅचुरिस्टचे, तर यंग नॅचुरिस्ट कम्युनिटी म्हणून ही वर्ल्ड वाईड कम्युनिटी आहे. इंडियामध्ये त्याचे जास्त लोक आहेत, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. तर ह्याच्यावर म्हणजे तुम्ही बघू शकता की वर्ल्ड वाईड अंडर 21 जे कोण हे या कम्युनिटीचे भाग आहेत,
यांनी किती ऑलमोस्ट 91,000 स्पीशीज डॉक्युमेंट केलेत पूर्ण वर्ल्ड वाईड. आणि त्यांचे पण बरेच सेशन्स होतात यंग नॅचरलिस्ट कम्युनिटीचे. तर असं नॉलेज शेअरिंग बरंच होतं. कम्युनिटी पण बरीच चांगली आहे. पुण्यात पण बरेच हे जे आय नॅचरलिस्टचे एक्सपर्ट आहेत ते पण पुण्यात पण बऱ्यापैकी आहेत. ते स्वतः वॉक्स घेतात, जे आपण बघू पुढे. आणि रिअल वर्ल्ड इम्पॅक्ट काय आहे नॅचरलिस्टचा, तर म्हणजे मागच्या 5 वर्षात 450 पेक्षा जास्त सायंटिफिक रिसर्च पेपर्सनी आय नॅचरलिस्टचा डेटा वापरलाय. आणि हे एकदम वेगवेगळ्या फील्डचेच आहेत. म्हणजे नॉट ओन्ली टॅक्सॉनॉमी, GIS वरती वापरलाय, पॉलिसी मेकिंग वर वापरलाय, कन्झर्वेशन वर वापरलाय. तर अशा वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये आय नॅचरलिस्टचा डेटा वापरला जातो. आणि फायनली सिटी नेचर चॅलेंज, जे आता अपकमिंग आय नॅचरलिस्ट इव्हेंट आहे, तर तो आपल्याला म्हणजे सगळे पुण्यातले जे कोण लोक आहेत, पुणेकर प्लीज पार्ट घ्या. 24 to 27 असणार आहे. तर लास्ट इयरचं तुम्ही बघाल तर आपल्याकडे फक्त 664 स्पीशीज आपण डॉक्युमेंट केलेले. पण ह्या वर्षी आता हा सुरू होईल. 1 दिवस 3 तास आहेत अजून सुरू व्हायला. तर ह्या वर्षी मॅक्सिमम स्पीशीज तुम्ही डॉक्युमेंट करा, स्पीशीज वाईज आणि ऑब्झर्वेशन वाईज पण तुम्ही सगळ्यात जास्त डॉक्युमेंटेशन करा. इथे तुम्हाला दिसतंय की 24th कुठले वॉक्स आहेत, 25th कुठले वॉक्स आहेत, 26th कुठले वॉक्स आहेत. बरेचसे एक्सपर्ट लोक पण आहेत जे वॉक्स घेणार आहेत आणि खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. तर हे प्लीज तुम्ही जॉईन करा. थँक्यू. इतका इतक्या कमेंट्स तुला दिसले असतील, कॉम्प्लिमेंट्स, की सगळेजण म्हणतात की अमेझिंग होतं आणि पुष्कळ नॉलेज इथे सगळ्यांना मिळालेलं आहे. थँक्यू, थँक्यू. बऱ्याच लोकांना प्रश्नही आहेत, तर मला वाटतं आपण आधी हो, हो. प्रश्नांकडे जाऊ आणि बरोबर. मग पुढे जाऊया. आपण प्रशांत, प्रश्न घेऊ आणि मग मोबाईलचा ऍप डेमो घेऊ. चालेल. प्रशांत, Hello. Through a fantastic lecture, inspiring. थँक्यू. माझा प्रश्न असा, नीट ऐकू येते माझी? हो, हो. येत आहे ऐकू. ओके. तर आम्ही आता PRRच्या थ्रू म्हणजे आवर इंटरेस्ट इज रायपेरियन झोन मधला सगळा बायोडायव्हर्सिटी. हा. तर त्याच्यावर मला एक 2-3 प्रश्न आहेत. एक तर आम्हाला असं वाटतं की GPIF इज द गुड सोर्स, कारण एबर्डचा डेटा तिकडे जातोय, एनर्जीचाही जातोय. हो, हो, हो. आणि त्याचा एरिया डिफाईन केली की ते सगळं कलेक्ट होतं. पण हो. थोडासा इश्यू होतोय की ईबर्ड वरती एवढं प्रचंड बर्ड्स आहेत आणि ते हम्म. त्याचे फोटो वगैरे ट्रेस होत नाहीत. वेर आय नॅचरलिस्ट इज व्हेरी नाईस. म्हणजे मग याचं काही स्पेसिफिक कारण आहे का की म्हणजे बर्ड्स आय नॅचरलिस्ट वर करू शकतो का? हो, करू शकतो ना. आता मी 2-3 ऑब्झर्वेशन जे दाखवले ते बर्ड्सचेच होते. म्हणजे आयनॅचरलिस्टवर तुम्ही सगळं करू शकता, बर्ड्स करू शकता. ऍक्च्युली लोक मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण अपलोड करतात आयनॅचरलिस्टवर. तर तुम्ही पण मग बेसिकली सगळा सगळा टॅक्सा अपलोड करू शकता तुम्ही. मग ईबर्डचा एवढा डॉमिनन्स का? म्हणजे 400 कोटीतले 200 कोटी रेकॉर्ड ईबर्ड्स आहेत आणि ते कारण बॅकट्रेसही होत नाही. म्हणजे ते म्हणजे बेसिकली तुम्हाला आयनॅचरलिस्टला पहिले तर फोटो डॉक्युमेंटेशन लागतं. वेरॅज पक्षी तुमच्या समोरून उडाला तर तुम्ही म्हणजे त्याचा फोटो काढू नाही शकत. पण तुम्ही आयडी कॉन्फिडंट असाल तर तुम्ही ते ईबर्डच्या चेकलिस्टमध्ये ऍड करू शकता. आणि आयनॅचरलिस्टला कसं आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन एक इंडिव्हिज्युअल डेटा पॉईंट आहे, बरोबर. वेरॅज ईबर्ड वरती चेकलिस्ट हा ऍज अ होल डेटा पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही चेकलिस्ट केलं वेताळ टेकडीवरची तर ती वेताळ टेकडीवरच राहील. पण तुम्ही वेताळ टेकडीवर लेट्स से 5 फोटो काढले तर ते मे बी एक हनुमान मंदिर साईड होईल, मे बी एक क्वारी साईड होईल, मे बी एक पंचवटी साईड होईल. तर असं तो डेटा तुम्हाला स्प्लिट करावा लागतो. आणि मे बी तुम्ही मंदिराच्या इथे एक फोटो काढला, क्वारीच्या इथे एक फोटो काढला, तर तुम्हाला तिथे अपलोड करावा लागतो. वेळेस ईबर्ड वरती ते एकाच चेकलिस्टमध्ये तुम्ही सगळं अपलोड करू शकता. म्हणून ते लोकांना कन्व्हिनियंट आहे. आणि फोटो एव्हिडन्सवर एवढा एम्फसिस नाहीये, म्हणून मे बी ते जास्त एनकरेज होत आहे, म्हणजे बर्डिंग लोकांमध्ये तरी. दुसरा क्विक प्रश्न पटकन की आम्हाला आता मी म्हणतो असं रायपेरियन झोन मध्ये इंटरेस्ट आहे. हा, पण हा. आता मी बघत होतो RMC ला किंवा त्याच्या उजव्या बाजूला तुमच्या इथे फार डेटा नाही. तुम्हाला स्पेसिफिक तिथे हम्म. जायला अडचण होते का? मे बी आर्मी एरिया असे काही रिस्ट्रिक्शन आहेत का? त्याच्यावर काही करू शकतो? म्हणजे RMCचा जो एरिया आहे तो. हा, म्हणजे RMC नाही, RMC ऑब्व्हियसली सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. पण पुढे आता हा, म्हटलं आपण राईटला औंधचा जो ब्रिज आहे, डीमार्टचा ब्रिज हा, किंवा अलीगडचा, त्याच्या इथं हा. आर्मीची एरिया आहे आणि खूप तिथं झाडी तर खूपच आहे. तर त्या भागातली रिडिंग आम्हाला मिळाली. हो. तर
असा एक इंटरेस्ट होता म्हणजे तुमच्या सर्कलमध्ये मे बी. हो, म्हणजे तसा तो ऍक्च्युली आहेच, प्रॉब्लेम आहेच तो, की म्हणजे रिस्ट्रिक्टेड एरियामधला जो बायोडायव्हर्सिटी डेटा असतो तो कमीच असतो. म्हणजे कोणाला तरी जाऊन तिथे रेकॉर्ड करावंच लागतं ना, म्हणजे लोक तिथे जाणारी लोक नाही आहेत तिकडे बेसिकली. वरच RMC ला वगैरे बरीच लोक जातात किंवा टेकड्यांवर बरेच लोक जातात डॉक्युमेंट करायला. तर म्हणजे मे बी तिथले कोणी आर्मीचे लोक वगैरे ओळखीचे असतील, मे बी त्यांना सांगू शकतात अ, की एव्हरी मला थोडस म्हणजे मी थोडस आवाहन करेन की प्लीज रायफेरियन झोन कडेही लक्ष द्या म्हणजे जास्त त्याला काही मदत लागत नाही तर आपले लोक अजय आकांक्षा वगैरे परमिशन असं काही करू शकतील. हा, मला हो हो. थोडंसं इलॅबोरेट करायचं आहे की RMC मधला डेटा आहे, पण तसे अजूनही झोन्स आहेत. एक तो आर्मीचा इथे जिथे आम्ही जातो, खरं जाता येतं तिथे सुद्धा. आणि तसे अजूनही इतरही झोन्स आहेत. तर तिथे जायचं असेल तर काय म्हणजे तुमच्यासारख्या एक्सपर्ट लोकांना ज्यांना ओळखता येतं त्यांना घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल असं मला असं माझ्या मते प्रशांतला विचारायचं आहे, की आम्ही मदत करू शकतो बरं, तिथे जायला, पण तुम्ही तिकडे जाल का? ठीक म्हणजे आहे. हे ठरलेलेच आपले दरवर्षी वेता टेकडी आणि हेच करण्याखेरीज तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाल का? हॅलो. हॅलो. हा, ध्रुव, वेगळ्या हा, ठिकाणी जाल का तुम्ही लोक म्हणजे हे करायला, असा एक प्रश्न म्हणजे आहे. करायला जाऊ शकतो. हा, पण म्हणजे तोच म्हणजे परमिशन्स वगैरे तेवढा एक प्रॉब्लेम असतो. नाही, तो पण आम्ही म्हणजे मदत जाता येईल, करू शकतो. डेफिनेटली जाता येईल. आमचे हा. काही व्हॉलंटियर्स हे वेगळ्या वेगळ्या पॅचेस मध्ये जायला मदत करू शकतात. तर हम्म. मग आपण वेगळ्या वेगळ्या पॅचेस मध्ये जाऊन डॉक्युमेंटेशन करू शकू का? हे नेहमीचेच दरवर्षी एक ठरलेल्या पॅचेस मध्ये करण्यापेक्षा. हो हो. करूया, म्हणजे डेटा पण आपल्याकडे नवीन मिळेल, कारण त्या लोकेशन्सचा डेटा आपल्याकडे आय डोंट थिंक आधी कोणी कलेक्ट केलेला आहे. तर म्हणजे वेगवेगळे स्पीशीज पण तिथे आपल्याला दिसून येतील. आरती. जस्ट एवढंच होतं की आपण जेव्हा असं मिलिटरी किंवा कंट्रोल्ड एरियामध्ये जातो, पण तिकडचे आपल्याला कोऑर्डिनेट्स किंवा ऑब्स्क्युअरच घ्यायला लागतील, असं होईल ना ध्रुव? एम आय राईट? नॉट नेसेसरी. तुम्हाला कोऑर्डिनेट्स तेच टाकता येतात. म्हणजे कोऑर्डिनेट टाकून काही म्हणजे हे होत नाही. म्हणजे कोऑर्डिनेट लोक ऑब्स्क्युअर का करतात? कारण त्या ऑर्गॅनिझमला थ्रेट आहे म्हणून. नाही म्हणजे आता पण ईगल किंवा आऊलचं लोक ऑब्स्क्युअर करतात कारण त्याला थ्रेट आहे. मिलिटरी एरियामध्ये तुम्ही टाकताय, पण म्हणजे तिथे त्याला ऑब्स्क्युअर करून काही पॉइंटच नाही ना. नाही, ऑब्स्क्युअर असं नाही, पण देन द मिलिटरीचं प्रायव्हेट थिंग जाईल आणि मग त्याच्यावरती ते ऑब्जेक्शन घेऊ शकतील का? हा एक जरा कंट्रोल्ड आहे ना, कारण का एरिया इन जनरल इट इज नॉट ओपन टू ऑल अँड देन वी आर मे बी म्हणजे पुटिंग ते इट ऑन द. परमिशन्स वगैरे जसे घेऊ, म्हणजे त्याच्यानुसार मे बी ही आपल्याला बोलता येईल. म्हणजे जे कोण आर्मीचे जे ऑफिसर वगैरे असतील त्यांच्याशी हे बोलता येईल की म्हणजे कारण त्या ऑब्स्क्युअर करायचं का अ, काय करायचं. मला असं वाटतं की मी आपण ते ऍक्च्युअल फिगर आउट करूया जेव्हा आपण तिथे जायचं आहे ते डिटेल्स. आता आपण म्हणजे नॅचरलिस्ट माझे वरती मी प्रश्न बरेच फोकस करूया. फोटो काढले अ, होते, बट विल टेक इट फर्दर. विल सी, वी हॅव टू टॉक लाईकवाईज. प्रशांत जी, आपल्याला त्या ह्यानी पण अ, विचारायला लागेल की हो. मी एक हे सांगू बॉलपार्कच द्यायला शकते का? लागेल. हा, एक्सक्यूज सांगा मी. सांगा. हा, आपण आर्मीचं जेव्हा बोलतोय तर आपण जसं समजा CME एरियामध्ये केलं तर आपण नुसतं त्याला बोपोडी किंवा दापोडी असंही घालू शकतो, हो, करू किंवा शकतो. मी जसं ते खडकवासला दाखवलं वेगळे झालं तर फोटो आपण मारवू शकतो. खडकवासला लिहू शकतो इन्स्टेड ऑफ रायटिंग NDA. म्हणजे येस जर येस येस. असं आपल्याला परमिशन्स मिळाली तर आपण एरिया आपण तसा घालू शकतो विदाउट एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स, म्हणजे सो दॅट वी आर ऑल्सो नॉट म्हणजे आपण आर्मीचं ते काय त्यांचे रिस्ट्रिक्शन्स असतील ते पण पाळतोय, पण आपण एरिया ब्रीच पण ऑफ देतोय. प्रायव्हसी होणार नाही. बरोबर. दॅट्स व्हॉट आय सो वी वॉन्टेड कॅन टू. गिव्ह लाईक दॅट ना. आपण तसंही म्हणू शकतो की बोपोडी दापोडी, दापोडी येतं ऍक्च्युली CMEचा एरिया, किंवा असंही आपण घालू शकतो. मी गेले होते असं बर्ड वॉचिंग साठी, तेव्हा जे घातलं तेव्हा मी नुसतं असं दापोडी पुणे असं घातलं. म्हणजे मी आय नॅचरलिस्टवर नाही, इंस्टाग्रामवर जेव्हा घातलं. सो इट इज व्हेरी जेनेरिक, बट आय नो वेअर इट इज असं. अगदी अगदी बरोबर आहे. अजून पुढचा कोणाला प्रश्न आहे का? एकदा आपण ऍप बघायचंय मोबाईल कनेक्ट करून. प्राजक्ता प्रश्न भरपूर आहेत पण मला वाटतं ध्रुवला वेगळा कॉन्टॅक्ट करेल. हा, मग एक चालेल, आता ऍप म्हणजे तुम्ही बघूया मला पटकन. DM करू शकता एकच व्हॉट्सअपवर. ध्रुव, कॅन आय? शुअर. हा, बोला.
जर का आता जसं RMCचं आम्ही डॉक्युमेंट करतोय, असं वेगवेगळ्या लोकांनी जर अलोंग द बँक्स वेगळ्या ऑर्गनायझेशन्सनी डेटा असेंबल केला अंडर डिफरंट प्रोजेक्ट्स, तर हा. आपल्याला शोधताना हा ऍक्सेस कसा करता येईल, की स्पीशीज आयडेंटिफाईड अलोंग रिव्हर मुळा असं शोधता येतं का ह्याच्यात? कॅन यू शो? शोधता येतं म्हणजे आता मी जसं ते दाखवलेलं, थांबा मी स्क्रीन शेअर करतो परत. हे बघा आता हा. आता हे दिसतंय तुम्हाला? येस. आता हे तुम्ही बघू शकता ते स्पीशीज आता एवढ्या लोकेशनमध्ये हा जो लोकेशन आपण मॅप केलेला आहे RMCचा, तर इथे किती स्पीशीज दिसतात हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्याला किती नाही, 337 म्हणजे स्पीशीज आपल्याला दिसतात. रिजन वाईज आपण प्रोजेक्ट्स काढू शकतो का रिव्हर्स? लाईक वी गिव्ह हो, अ काढू रिजन शकतो ना. तसं नक्की काढू शकतो. तेवढा फक्त आपल्याला एरिया मार्क करावा लागेल. आता इथे मी एवढा एरिया मार्क केलेला आहे. मे बी तुम्हाला दुसऱ्या स्ट्रेचला करायचा आहे. तुम्ही त्या स्ट्रेचचा एरिया मार्क करा आणि त्याचा प्रोजेक्ट बनवला की त्याचे ऑब्झर्वेशन त्या प्रोजेक्टला जातील. असं. नाही, आय एम आस्किंग अदर वे अराउंड. पीपल हॅव अपलोडेड लॉट ऑफ डेटा इन दिस. हां. इफ आय हॅव टू यूज इट समवेअर, म्हणजे तुम्ही हो, म्हटलात की बऱ्याच ठिकाणी लोकांनी हे केलंय, हा डेटा यूज केला इन सायंटिफिक डॉक्युमेंटेशन वगैरे. तर इफ वी हॅड टू हां. शो दॅट देर आर 5 प्रोजेक्ट्स अलोंग दिस मुळा, इथे 5 प्रोजेक्ट्स दिसतील, तर मला ते कसे दिसतील? म्हणजे हाऊ डू आय सर्च हाऊ मेनी आता पीपल हॅव जे डॉक्युमेंटेड हं. स्पीशीज अलोंग मुळा? आता लोकांनी म्हणजे बरेच सांगू का थोडक्यात ऑब्झर्वेशन केले. ध्रुव, म्हणजे हां. प्रोजेक्ट प्रायव्हेट ठेवता येतो का असा प्रश्न आहे, की आम्ही हां, म्हणजे DBI वर मेंबर अपलोड म्हणून करतो तर मग करता आमचा येतात ना. आमचा प्रोजेक्ट आहे. नाही, काय मला काय? वाटतं एक मिनिट मी नाही, जरा प्रश्न असा एक्सप्लेन नाही, करते. असा नाही. एक आता हा मिनिट. एक प्रोजेक्ट आहे RMCचा. ओके. हां, असं दुसरीकडे पवनाच्या इथे कोणीतरी एक प्रोजेक्ट केलाय. हां. आय वॉन्ट टू सी की ह्या रिजन मध्ये औंध बाडेर आणि सांगवी रिजन मध्ये काय प्रोजेक्ट्स आहेत, तर ते कसं बघायचं? अच्छा, प्रोजेक्टचंच. तर तुम्ही इथेच हां. फक्त सर्च करू शकता. So इथे I डायरेक्ट see सर्च all करू the शकता तुम्ही. species in this region, so I can get data from multiple projects. ध्रुव एक So मिनिट मी जरा Prachi, the एक मिनिट उदाहरण answer to that सांगते. question is Huh. projects are not relevant to you. You need to know the species, right? So you Correct. mark your Yes. boundaries and you'll get the species. Projects, it is something. It is like an invisible thing. It really Correct. doesn't matter whether you create a project or not. So Okay. anyone tomorrow So I it's go an and open start project. putting, I identify species in that area, and Hmm. tomorrow somebody wants to see what is in that area, it will be available to you. Projects is something which they have given as just From one layer. different resources, whether it's from all individual uploaded hai ki project uploaded hai. Hmm. I'll see all those together. आणि एक म्हणजे मिनिट मला प्रोजेक्ट असं वाटतं बनवण्याच्या नाही आधी ज्या तुमचं लोकांनी ऑब्झर्वेशन केलेले आहेत ते पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये दिसतील. म्हणजे असं नाही की प्रोजेक्ट बनवल्यावर त्याच्यानंतरचेच ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसतील. सगळे म्हणजे त्या एरियामध्ये जे काय टोटल ऑब्झर्वेशन आहेत तुम्हाला सगळे तेच दिसतील. ओके. ध्रुव एक मिनिट म्हणजे कोणीतरी औंधमध्ये केलंय, कोणीतरी बाडेरमध्ये केलंय, कोणीतरी हां, वाकडमध्ये केलंय. हां, तिला असं म्हणायचंय की मुळेच्या काठचं अख्खं मला बघायची असतील स्पीशीज, हां. तर ते मला एरिया कसा मार्क करून या एरियातले स्पीशीज दाखवा असं कसं म्हणता येतं? म्हणजे फक्त रिव्हर रिगार्डलेस बँकचा. ऑफ प्रोजेक्ट, रिगार्डलेस ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे फक्त रिव्हर बँकचा का फुल सिटीचा कसं म्हणताय तुम्ही? रिव्हर बँकचा. समजा मला अ, असं हवंय की मुळे म्हणजे काठचं बेसिकली तुम्हाला हा असा जो एरिया आहे ना तसा रिव्हर बँकचा तुम्हाला एरिया पूर्ण बनवावा लागेल. ती ओके. प्रोसेस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. ते Google Earth वरून तुम्हाला KML फाईल बनवावी लागते आणि मग हां. ती याच्यावर इम्पोर्ट करून तुम्हाला ते बघता येईल. ओके. म्हणजे मग तो कोणीही टाकला असला तरी काही प्रश्न नाहीये. मी तो जर KML हां, माझी ती दिली त्या एरियाची, बरोबर, तर मला बरोबर. मिळेल. सो येस, दॅट येस. वॉज द KML क्वेश्चन. लागेल फक्त तुम्हाला. ते परफेक्ट. बाउंडरीज, कोऑर्डिनेट्स वगैरे थँक्स. ते सगळं त्याच्यावर Correct, होतं correct. calculate. That is all you need. हं. ओके. थँक्स. अजून काही प्रश्न असतील तर मग मी मोबाईल ॲप डेमोवरून ते ऑब्झर्वेशन कसं अपलोड करतात ते दाखवतो. Just a quick this thing that yeah, Dhruv actually showed a lot of fauna, but my personal view is actually it is extremely good for flora mapping हं, because हं, हं. the app is able to identify. Basically, you can take photos and identify whatever species it is, which is difficult with fauna. A lot of fauna we can't take येस, photos. येस. So it is dependent on the person's knowledge and trust and faith. But in flora, it's very much more easy because you can get the photos and iNaturalist will uh,
help you to identify it. Right? Dhruv is more of a fauna person, so he might not have mentioned that. हो, ते That's right. झाडांचं जरा ट्रिकीच आहे ऍक्च्युली. Yeah, we are all fauna people. So, but I've seen it is extremely useful for flora, and that is why we are using it extremely now for all the flora mapping, येस. because it becomes that very easy to do. ओके. मी आता मोबाईल वरून जॉईन करतो. एक नक्कीच. 2 मिनिटं द्या. हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतोय. ओके. मी आता इथून मोबाईल ऍपचा डेमो करतो. स्क्रीन शेअर करतोय मग मी. इथे ओनली होस्ट कॅन शेअर इन द मीटिंग. ते तुला Yeah, you are co-host not करायला लागेल. host एक on मिनिट. that mobile. ओके. Prajakta, can you just see if you can make him host? Yeah, let me check. एका ठिकाणी तो आहे, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला त्याला को-होस्ट करायला लागेल. मी लॅपटॉप वरून लीव्ह करू का? नाही, नाही, ठीक आहे. वेट. काही प्रॉब्लेम नाही. आय कॅनॉट मेक हिम संजीव. संजीव? Yeah, just try now. I think now. या, आय थिंक ही इज. ओके. थांबा आता करतो एकदा शेअर. हे दिसतंय? हो, दिसतंय. Yes. ओके. आता हे हा NH20चा मोबाईल ऍप आहे. तर इथे ओपन झाल्यावर तुम्हाला पहिले तुमचे स्वतःचे ऑब्झर्वेशन दिसतील. म्हणजे इथे तुम्हाला म्हणजे मी हे जे अपलोड केलेले आहेत सगळे मॉथ्स आहेत, कॅटरपिलर आहेत, मग बरेच काही झाडं आहेत, नाईटजार आहे इथे. तर हे सगळं तुमचे स्वतःचे ऑब्झर्वेशन दिसतील, किती स्पीशीज तुम्ही पाहिलेत आणि किती आयडेंटिफिकेशन तुम्ही केलेत. तुम्हाला जर ऑब्झर्वेशन अपलोड करायचंय तर हे जे खाली प्लस जे साईन आहे याला तुम्ही दाबून इतर टेक फोटो म्हणजे तुमचा कॅमेरा उघडतो किंवा चूज फोटो जो तुम्ही गॅलरीमधून चूज करू शकता. रेकॉर्ड साऊंड पण करता येतं तुम्हाला आणि चूज साऊंड पण करता येतं, कारण ऑडिओ आणि GIF पण तुम्ही अपलोड करू शकता जर गॅलरीमध्ये असेल तर. तर आता इथून इम्पोर्ट फोटोज फ्रॉम मी गॅलरी करेल आणि आता फॉर एक्झाम्पल हा मॉथ मी सिलेक्ट करेल. ओके. आणि आता हे तुम्ही बघा डेट ऑटोमॅटिकली आलं, कारण माझ्या कॅमेराच्या मेटा डेटामध्ये डेट ऑलरेडी होतं. आणि लोकेशन पण ऑटोमॅटिकली आलं, कारण फोटो काढताना माझं लोकेशन सर्व्हिस ऑन होतं. पण लोकेशन सर्व्हिस मोस्टली लोक ऑफ ठेवतात, तर त्याच्यामुळे लोकेशन येत नाही. तर तुम्ही हे मॅन्युअली पण सर्च करू शकता. आता इथे तुम्ही काय पाषाण लेट्स से, तर तुम्ही पाषाण सर्च करू शकता. तर पाषाणमध्ये एक्झॅक्टली कुठे म्हणजे तुम्हाला एवढा रेडियस ठेवायचा एवढा ठेवू शकता तुम्ही. मे बी तुम्ही बोटाने झूम पण करू शकता. सुतारवाडी किंवा इथे बालाजी मंदिर वगैरे असं. तर मी लेट्स से असं एवढा एरिया ठेवेल मी. ओके. हे झालं म्हणजे लोकेशन झालं, डेट झालं. ह्या 2 मेन गोष्टी झाल्या आपल्या. खाली काय लोकेशन विजिबिलिटी ओपन. आता हे आपण जे आधी पाहिलेलं ओपन, ऑब्स्क्युअर्ड, प्रायव्हेट, म्हणजे कुठला आपल्याकडे रेअर ऑर्गॅनिझम असेल, इंडेंजर्ड असेल तर तो मी ऑब्स्क्युअर करेल. प्रायव्हेट आहे म्हणजे तुमचं लोकेशन दुसऱ्यांना दिसतच नाही. ते जनरली म्हणजे लोक करत नाही एवढं, पण तो पण एक ऑप्शन आहे. इज कॅप्टिव्ह ऑर कल्टिवेटेड म्हणजे हा मे बी पेट आहे, बाल्कनी मधलं तुमचं झाड आहे, किंवा हे झू मधला प्राणी आहे. आता बरेच लोक झू मधले प्राणी पण आयनॅटवर अपलोड करतात. तर ते आमच्यासारखे जे लोक आयनॅटवर ID करतात तर त्यांना खूप
खूप वेळ लागतो ते सगळे ऑब्झर्वेशन त्यांना कॅप्टिव्ह 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 आपल्याला म्हणावं लागतं. तर ते बऱ्यापैकी वेळ जातो. तर तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्ही हे म्हणू शकता की कॅप्टिव्ह आहे का कल्टिवेटेड आहे. म्हणजे तुम्ही कुठलं डोमेस्टिक प्राण्याचा फोटो काढताय, कॅप्टिव्ह प्राण्याचा फोटो काढताय, तर हे होतं. आणि ऍड टू प्रोजेक्ट जे ट्रेडिशनल प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतात. कलेक्शन प्रोजेक्ट्स दिसत नाही, कारण कलेक्शन प्रोजेक्ट्स तर एरियावरती असतात. तर त्या एरियामध्ये जे तुम्ही पाहिलंय त्या एरियामध्ये तुम्ही रेकॉर्ड केलंय, तर ते आपोआप त्या एरियाच्या प्रोजेक्टमध्ये येऊन जाईल. हे सगळे कलेक्शन प्रोजेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन फील्ड तुम्हाला द्यावं लागतं. तर ह्याच्यातलं तुम्ही कुठलंही सिलेक्ट करू शकता. आता एवढ्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी आहे, ट्रेडिशनल प्रोजेक्ट्स जे आहे. आणि फायनली व्हॉट डिड यू सी, आता इथे एआय सजेस्ट करेल पहिले आपल्याला आय नॅचरलिस्ट. आता इथे आता आयनॅट पण शुअर नाहीये. आता ते म्हणेल की हे ह्या फॅमिली मधलं आहे, एनोमिने फॅमिली मधला हा मॉथ आहे. पण टॉप सजेशन्स तुम्ही बघाल काहीतरी वेगळंच आहे. मग सेकंड टॉप काहीतरी वेगळंच आहे. तर हे आयनॅटला स्वतः माहित नाही कुठला मॉथ आहे. तर आपण त्या टॅक्सॉनॉमी स्लाइड मध्ये जसं पाहिलं, शुअर नसेल तर लास्ट टॅक्सॉनॉमिक लॅडर पर्यंत जो कन्फर्म्ड असेल तो करा. आता फॅमिली पर्यंत हे कन्फर्म्ड आहे की या सब फॅमिलीमध्ये आहे, तर मी हा सिलेक्ट करेल की हा एनोमिने सब फॅमिलीमध्ये हा आहे. याला सिलेक्ट केलं आणि फक्त हे जे टिकचं ऑप्शन आहे हे मी प्रेस केल्यावर हे ऑब्झर्वेशन अपलोड होऊन जाईल. तर होतंय अपलोड, तुम्हाला ते बफरिंगचं दिसतंय ते. आता तुम्ही या ऑब्झर्वेशनला जाऊ शकता. आता हे बघा, तो रेडियस जो आपण दिलेला तोच आलाय ऑब्झर्वेशन मध्ये. हे नीड्स आयडी वरच आहे, कारण हा फॅमिली लेवल पर्यंत झालाय आयडी, स्पीशीज लेवल पर्यंत नाही झालाय. अनोटेशन तुम्ही देऊ शकता, अलाइव्ह, प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, लाईफ स्टेज हा ऍडल्ट आहे, चण्याला पंख आहेत. आणि इथे कॉमेंटमध्ये मे बी तुम्ही एका एक्सपर्टला पण टॅग करू शकता. म्हणजे आता काहीतरी लेट्स से काहीतरी एक्सपर्ट असेल, प्लीज हेल्प म्हणून मी असं लिहू शकतो. म्हणजे आता हा एक्सपर्ट नावाचा कुठला एक्सपर्ट नाहीये, पण म्हणजे कुठला तुम्ही एक्सपर्ट जे असतात आयनॅचुरिस्ट वर, मॉथ्स वर वगैरे, तर मी असं लिहू शकतो, त्यांना टॅग करू शकतो प्लीज हेल्प म्हणून. आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन जर आवडलं तर तुम्ही स्टार पण करू शकता. उन्नीकृष्णनला टॅग करू शकतो तू याच्यावर. उन्नीकृष्णन हो, पुण्याचा पीएचडी आहे मॉथ मध्ये. बरोबर बरोबर. हे डॉक्टर बी.एस. पुजारी पण आहेत पुण्यातले मॉथ्स, ते पण आयडी करतात. बरेच लोक आहेत आयनॅटवर. तो एक पोपो प्रो म्हणून पण आहे एक अकाउंट, तर तो पण खूप चांगलं स्पीशीज पर्यंत आयडी देतो मेजॉरिटी टाइम. तर अशा बऱ्याच लोकांना आयडी करू शकतो आपण, अटॅक करू शकतो. ते आपल्याला हेल्प करतात, कारण म्हणजे कम्युनिटी खूप चांगली आहे. आणि आता तुम्हाला एक्सप्लोर करायचंय, तुम्हाला आयडी करायचंय ऑब्झर्वेशन्स वगैरे, तर तुम्ही हे करू शकता. आता एक्सप्लोरिंग ग्लोबल मी ते टाकू शकतो पुणे. तर पुण्यात कुठले आहेत हे तुम्हाला दिसतील टोटल किती रेकॉर्ड झाले आहेत. आणि म्हणजे मी जस्ट बघू शकतो कुठले रिसेंट काय आहेत. आता हा एक बटरफ्लाय आहे, ब्लॅक प्रिन्स. तर हा बरोबर आहे, ब्लॅक प्रिन्स हाच आहे, तर मी ऍग्री करू शकतो याला. तर हा आयडी झाला आणि माझा एक आयडी पॉइंट वाढला. आणि हा आयडी आता रिसर्च ग्रेड होता ऑलरेडी, कारण 2 लोकांनी आयडी केलेला. हा आता 3 लोकांचा झाला, म्हणजे हा म्हणजे अजून चांगल्यापैकी याचा ऑब्झर्वेशन डेटा हा आहे. आता हा स्पॉटेड आउलेट आहे इथे अथिने ब्राह्मा, तर हा पण मी आयडी करू शकतो. तर मी डिसॅग्री पण करू शकतो. जर मला काहीतरी आयडी चुकीचा वाटला तर तो मी डिसॅग्री पण करू शकतो. मग तो रिसर्च ग्रेड पासून नीड्स आयडी वर येईल परत, कारण स्पीशीज आयडी पर्यंत तो झाला नाहीये, कारण कोणीतरी डिसॅग्री केलंय. तर असं या प्रकारे आपल्याला हा प्लॅटफॉर्म म्हणजे मोबाईल ऍप वापरता येतं. अजून म्हणजे हे सगळे जे प्रोजेक्ट जे तुम्ही जॉईन केलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतात या प्रोजेक्टच्या टॅबमध्ये. म्हणजे जे आपण ऑब्झर्वेशन अपलोड करताना जे दिसलेले तेच सगळे बेसिकली एवढे सगळे प्रोजेक्ट जे काही जॉईन झाले ते दिसतात. गाईड म्हणजे जे युजर्स जे गाईड बनवतात आयडेंटिफिकेशनसाठी वगैरे,
ते इथे दिसतात. त्याचा ऍक्च्युली मला एवढा यूज माहित नाही, पण मे बी ते पण वापरू शकता तुम्ही, काही टॅगचा वगैरे आयडी करायचा आहे तर. पण बेस्ट म्हणजे मी म्हणेल की एक्सपर्टला टॅग करा तुम्ही. ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणी तुमच्या याच्यावर काही कॉमेंट केलं, काही डिसॅग्री केलं, तर हे तुम्हाला सगळं दिसेल. म्हणजे आता इथे ह्या आयडीवर कोणीतरी डिसॅग्री केलंय मला. मी हा एक जीनस वेगळा टाकलेला आणि ह्या एकाने डिसॅग्री केला आणि लिहिलंय की सम वीवर अँट मिमिकिंग वन्स इन इंडिया म्हणून, आणि एक वेगळं ऑब्झर्वेशन म्हणजे काय म्हणतात त्याला, रेफरन्स दिला त्याने की ह्या बेसिसवरून मी असं डिसॅग्री केलंय. सो ह्या प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला शिकता येतं. लोकल टॅक्सचं बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज मिळतं. आणि हे मग बाकी सगळ्या अकाउंटचे सेटिंग्सच आहेत. मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला ऍपची आयडी आलेली आहे, तर जे हा. लोक ऑब्झर्वेशनला जाणार आहेत त्यांनी जाण्यापूर्वी आधी फक्त आय नॅचरलिस्ट आधी इन्स्टॉल करावं आणि थोडंसं फॅमिलियर व्हावं. करेक्ट? हो. म्हणजे मग या येस येस वीकेंडला येस. जाता येईल. एक बेसिक हो. आपल्याला तेवढं ते युजर फ्रेंडली असतं की आपल्याला फॅमिलियारिटी होऊ शकते आणि हो. आपण मग ऑब्झर्वेशनला जाण्यापूर्वी तेवढं काम करू शकतो. हम्म. आणि दुसरं म्हणजे संजीव, तुला गणेश खिंडच्या झाडांबद्दल सांगायचं आहे का थोडक्यात? So sorry, should I say that? Okay. या प्लीज. Yeah. So yeah, I just wanted to, okay, thanks Dhruv for the very wonderful listening. I think maybe we can have a follow-up session for more details and explanation. And Definitely, as I said, definitely. if people start using, then it will be, they'll find it, they will learn on the trail. So just quick update on the status of the tree cutting notice which has come a few days back, and tomorrow is the last day for these 500 plus odd trees which are there on the Ganesh Khind Road, which the latest notice has identified to be removed. So these are very beautiful trees. Our team has been mapping these trees in the last 2 weekends, and so we need as much support as possible to send objections for these trees not to be removed, because the road widening has already been done, and further road widening is not going to really help in any traffic congestion. Actually, the last date is tomorrow to send emails or letters. So I think by tomorrow we have to do that. Over 500 trees are going to get impacted. Many of them are heritage trees. So the last date is tomorrow. That's why we are requesting everybody to send out those letters. And Sanjeev visited that site, so I wanted him to, give you the little bit of background. I mean, these are very old heritage trees. Some of them more than 100 years old also. And yeah, people can also go and visit them if possible. Right. So, ध्रुव, एकदा तुझा चेहरा दिसू दे पुन्हा, कारण की आमच्याकडे आम्हाला आवडतं की अशी यंग मुलं आलेली आहेत, यंग डायनॅमिक, आणि मुलं आली आहेत आणि त्यांनी इतकं छान आम्हाला नॉलेजेबल सेशन घेतलंय आणि खूपच अमेझिंग सेशन झालं. तर कदाचित आपल्याला फॉलोअप सेशन लागेल. आणि तू आमच्या कुठल्या ग्रुपमध्ये आहेस का, म्हणजे लोकांना? हो, सगळ्या ग्रुप्समध्ये मी. अच्छा. म्हणजे तुझा आयडी आम्हाला जर मिळाला म्हणजे हे, तर मग आम्ही तुला कॉन्टॅक्ट करत राहू, कारण की चालेल. मी आय एम शुअर की लोकांना बरेच प्रश्न चालेल. येतील. एकदा त्यांनी ऍप इन्स्टॉल केलं आणि काहीतरी ट्राय आउट केल्यावर त्यांना असं वाटेल की मला हे ध्रुवला विचारायचं आहे. ठीक आहे. चालेल. मी तुम्हाला एकदा मेसेज करतो व्हॉट्सअपवर. आय थिंक तुमचा चालेल. नंबर आहे माझ्याकडे. मी करतो मेसेज. परफेक्ट. आणि येत राहा, भेटत राहा. तू इतकं छान, सगळ्यांनी इतकं कौतुक झालंय आता शैलजा म्हणतात एक्स्ट्रीमली वेल प्रेझेंटेड. आय एम शुअर खूप लोकांनी ब्युटिफुली एक्सप्लेन्ड. थँक्यू फॉर अ व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह प्रेझेंटेशन, आर्टिक्युलेट, आणि पुष्कळ लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की तू खूपच छान सेशन झालं आणि आपण भेटत राहूया. कदाचित आपण पुन्हा एकदा सेशन घेऊया. ह्याच असं नाही, चालेल. असं नाही तुला वेगळ्या टॉपिकवर बोलायचं तर आपण वेगळ्या टॉपिकवर सुद्धा अवश्य तुझं सेशन घेऊ. थँक्यू एव्हरीबडी फॉर अटेंडिंग. आणि आपण पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा अशाच एका इंटरेस्टिंग सेशनसाठी भेटूया.